आधीच्या भागात आपण पाहिले की नेहाला मोहनचे सर्व सत्य समजलं होतं की तो कसा तिला फसवत होता. आता पुढे मोहनने तिचा विश्वासघात केला होता. तिला आता या घरामध्ये राहायचे नव्हते. मोहन दूर राहून तिची आणि तिच्या मुलांची जबाबदारी एक भार म्हणून उचलत होता. तोच भार नेहा उचलू शकत नव्हती. शिव आणि पिहूच्या भविष्याचा विचार करून तिला गडबडीने कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. तिने विचार केला की जर घराबाहेर पडले तर मुलांना सांभाळण्यासाठी नोकरी करावी लागेल. पण तिचे शिक्षणही जास्त झाले नव्हते. तिचं अर्ध आयुष्य तर स्वयंपाकघरातच गेले होते. या दोन मुलांना घेऊन ती कुठे भटकणार होती. माहेरी जाऊन तिला स्वाभिमान सुद्धा गमवायचा नव्हता. तिला माहित होतं की माहेर 2 दिवसासाठी चांगले असते. लग्नानंतर नवऱ्याला सोडून मुलांबरोबर एकटीने राहणे सुद्धा कठीण आहे. आता मोहन तिच्या समोर जरी आला तरी तिला त्याचे काहीच वाटत नव्हतं. 20 वर्षाची सोबत, 20 वर्षाचं प्रेम, 20 वर्षे एकमेकांवर असलेला विश्वास, हे सर्व काही धुळीस मिळाले होते. नेहाच्या मनात हजारो प्रश्न होते आणि आता ह्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा तिला शोधायचे होते. शिवला आईकडे पाहून समजले होते की आईच्या डोळ्यात काही झोप नाही. काहीतरी गोष्ट आहे ज्याचा आईला त्रास होत आहे. पण आई सध्या त्याला बोलण्यासाठी तयार नव्हती. कशी तरी रात्र सरली. रोजच्या प्रमाणे नेहाच्या दिवसाची सुरुवात स्वयंपाकघरापासूनच झाली. मोहनला ठाऊक होते की नेहा रोज सर्वात आधी उठते. रात्रीपासून तो ह्याच वेळेची वाट बघत होता. मोहन नेहाकडे जाऊन म्हणाला, नेहा, माझ्यावर नाराज आहेस का? पण नेहाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मोहनने तिला 2-3 वेळा विचारले, पण नेहा आपल्या दररोजची कामे निमूटपणे करत होती. मोहनला येऊन 2 दिवस झाले होते, पण त्याचे अजूनही नेहासोबत काहीच बोलणे झाले नव्हते. तो मनात म्हणाला, नेहा रागात आहे, त्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही किंवा माझे काही एक ऐकून घेत नाही. पण जेव्हा तिचा राग शांत होईल तेव्हा नेहाला माझ्याकडेच यायचे आहे. तसेही नेहा गृहिणी आहे, जी विचार तर करू शकते पण कोणताही निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. तिच्यामध्ये आणि कोमलमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. असा विचार करून मोहन 2 दिवसानंतर निघून गेला. पण जेव्हा तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याने तिथे एक वेगळं चित्र अनुभवले. ऑफिसमध्ये सर्वजण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. तो सुद्धा त्या सर्वांकडे पाहायला लागला. पण त्याचे सर्वात जास्त लक्ष कोमलच्या कॅबिनकडे होते. रोजच्या प्रमाणे ती आजही तिथेच होती, पण आज त्याला तिच्याकडे काहीतरी वेगळे जाणवत होते. त्याने तिच्या कॅबिनमध्ये जायचा विचार केला आणि संधी पाहून तो तिच्या कॅबिनमध्ये गेला. मोहन नवऱ्याच्या हक्काने कोमलला म्हणाला, कोमल, हे काय, तू आज सिंदूर लावलं नाहीस आणि गळ्यात मंगळसूत्रही घातले नाहीस. तुला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे? कोमल त्याला रागाने म्हणते, आधी तू माझ्या कॅबिनमधून बाहेर हो. मोहन निर्लज्जपणे म्हणतो, मी बाहेर का बरं निघायचे? मी माझ्या बायकोशी बोलत आहे. तुला असे पाहून सर्वजण काय विचार करतील आपल्याबद्दल? कोमल रागाने त्याला उलट बोलते, काय विचार करतील म्हणजे? ज्यांनी मला विचारले त्या सर्वांना मी तुझ्याबद्दल सांगितले आहे. तू एक धोकेबाज आहेस आणि हे सर्वांना माहीत झाले आहे. आता मोहनच्या लक्षात आले की त्याला सर्वजण ऑफिसमध्ये येताना असे का बघत होते. मोहन कोमलला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, मला थोडा वेळ हवा आहे आणि तू एवढ्या लवकर सर्व काही कसे संपवू शकतेस? अगं, तुझा नवरा अजून जिवंत आहे आणि तू मंगळसूत्र घालायचे सोडून दिले. कोमल रागाने लाल होऊन म्हणाली, मोहन, तुझ्या असण्याने किंवा नसण्याने मला काही फरक पडत नाही. मी नकळत एका स्त्रीच्या कुंकवाला हिरावून घेतले होते, पण आता माझ्या मनात तुझ्याबद्दल तिरस्कार शिवाय काहीही नाही. तू मेला आहेस माझ्यासाठी. कोमलचे असे बोलणे ऐकून मोहनने तिच्या 2 कानाखाली ठेवून दिल्या. याचा आवाज ऑफिसमध्ये सर्वत्र पोहोचला आणि सर्वजण धावत आले. तेव्हा कोमलनेही त्या सर्वांसमोर मोहनच्या कानाखाली वाजवली आणि ती हेही म्हणाली की आता ती त्याच्यावर धोकाधडीची केस सुद्धा करणार आहे. मोहन हे सर्व पाहून रागाने तिथून निघून गेला. इकडे मोहनच्या घरी तो शहरात गेल्यानंतर रात्री जेव्हा सर्वजण झोपण्यासाठी गेले तेव्हा शिव आपल्या आईकडे जातो. नेहा तिच्या खोलीतील लाईट बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण शिवला माहित होतं की त्याच्या आईचे डोळे बंद आहेत, पण डोळ्यामध्ये झोप अजिबात नाही. शिव म्हणतो, आई. शिवचा आवाज ऐकून नेहा म्हणते, शिव बाळा, काय झाले? तू अजूनही जागा आहेस? सर्व काही ठीक आहे ना बाळा? शिव म्हणतो, सर्व काही ठीक आहे आई, पण मला तुला काहीतरी विचारायचं आहे. नेहाला ठाऊक होतं की शिव तिला काय विचारणार आहे, त्यामुळे ती बहाणे बनवत म्हणते, शिव झोप बरं, रात्र खूप झाली आहे. पण तरीही शिव उदास होऊन म्हणतो, आई, मला माहीत आहे ना तू झोपू शकणार आहेस ना मी, त्यामुळे
त्यामुळे आपण बोलूयात. आई हे बघ, जेव्हा मला किंवा पिहूला एखाद्या गोष्टीमुळे त्रास होतो तेव्हा आम्ही दोघीही तुझ्याजवळ येतो आणि त्यानंतर आपण मिळून त्या समस्येचे निवारण करतो. मला माहिती आहे की तुलाही कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे. मग मला सांग बरं, कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू सतत नाराज आणि दुःखी असतेस? शिवचे बोलणे ऐकून नेहा स्वतःला सांभाळू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिचे ओठ थरथरायला लागले. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती डोळे पुसत अडखळत म्हणाली, तुझे बाबा. शिव म्हणाला, माझे बाबा. काय आई, पुढे बोल ना. नेहाला शिवला कसे सांगायचे हे समजत नव्हते, पण शिवला समजले होते की ही जी काही गोष्ट आहे ती बाबा संबंधित आहे. आता त्याच्या मनातही त्यांच्याबद्दल खूप सारे प्रश्न आले की बाबांनी असे काय केले आहे ज्यामुळे आईची अशी अवस्था झाली आहे. काही वेळानंतर शिवला पकडून नेहा म्हणते, शिव, तुझ्या बाबांनी आपल्या सर्वांना फसवलं आहे. त्या दिवशी जे काही घडले ते सर्व आज तिने आपल्या मुलाला सांगितले. आज शिव समोर सत्य आले होते. त्याला तर विश्वासच बसत नव्हता की त्याचे बाबा असे काही करू शकतात. नेहा हुंदके देत रडत होती, पण शिव काही वेळ अगदी शांत होता. अचानक एक प्रश्न आपल्या आई समोर ठेवत शिव म्हणतो, आई, आता तू पुढे काय करणार आहेस? हा प्रश्न ऐकून नेहा शिवकडे पाहत म्हणाली, मला समजले नाही. तेव्हा शिव म्हणतो, आई, आता तुझी काय इच्छा आहे? म्हणजे असे रडून बाबांशी न बोलता असेच दिवस काढणार आहेस का, की काही विचार केला आहेस? शिवच्या प्रश्नामुळे नेहाला समजत नव्हते की अखेर तिला काय हवं आहे. आज शिवचे बोलणे ऐकून नेहा म्हणते, शिव, मला आता तुझ्या बाबांसोबत राहायचे नाही, पण तुझ्या आजी आजोबांशी माझे खूप चांगले नाते आहे. त्यांना हे सत्य कसे सांगू आणि त्यांना सोडून जाणे सुद्धा सोपे नाही. पण ते दोघे जे बोलत होते ते कोणीतरी ऐकत होतं. आपल्या मुलाने केलेली फसवणूक आणि सुनेबद्दलचे प्रेम आणि विश्वास आज त्यांच्या डोळ्यासमोर होता. नेहा रडत म्हणते, शिव, मला तर काहीही येत नाही. तुम्हा सर्वांची जबाबदारी उचलू शकेल. मी काय करू शकते तू सांग. शिवकडे सध्या याचे उत्तर नव्हते. त्या दोघांमध्ये काही गोष्टी काही निर्णयासोबत अर्धवट राहिल्या. नेहा कामामध्ये व्यस्त होती, पण आता हे सर्व ऐकल्यापासून शिवची झोप उडून गेली होती. कारण त्याला आपल्या आईला तिचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाच्या लढाईमध्ये तिची साथ द्यायची होती. पण त्याचे वय खूप लहान असल्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता. आता कोमलचे वागणे पाहून मोहन नेहाचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पुन्हा घरी आला होता. कोमलने एका झटक्यात तिच्या जीवनामध्ये त्याचे असलेले अस्तित्व संपून टाकले होते. पण त्याला नेहावर पूर्ण विश्वास होता, कारण त्याला खात्री होती की ती कोमलप्रमाणे नाही करणार. ती खूप विचार करून निर्णय घेते आणि माझ्याशिवाय दुसरीकडे जाण्याचा कोणताही रस्ता आता तिच्याकडे नाही. मोहन जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईने लगेच त्याला पाणी आणून दिले. त्याला थकलेले पाहून त्याची आई आपल्या पदराने त्याचा घाम पुसायला लागली. पण त्याच्या वडिलांना मोहनचे येणे आवडले नाही, कारण काल रात्री त्याच्या वडिलांनी आपल्या सुनेच्या आणि नातवांचे बोलणे ऐकले होते. मोहनची नजर आता नेहाच्या चेहऱ्यावर होती. तिने सिंदूर लावला होता आणि लाल सिंदूर पाहून मोहनच्या चेहऱ्यावर एक अहंकाराचे हास्य दिसत होते. मोहनला पाहून शिव आणि नेहा एकमेकांकडे पाहत होते. मोहनचे बाबा त्याला म्हणतात, मग अचानक इथे येण्याचं कारण काय? यावर मोहन म्हणतो, बाबा, खूप दिवस झाले आहेत. माझ्या कुटुंबापासून मी दूर राहतोय. आता काही वेळ माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना द्यावा म्हणतोय. पण त्याचे बाबा रागामध्ये येऊन म्हणाले, किती स्पष्टपणे खोटं बोलत आहेस तू. माझा मुलगा एवढा नालायक निघेल याचा मी विचार देखील केला नव्हता. मोहनची आई आपल्या नवऱ्याला म्हणते, तुम्ही माझ्या मुलाला नालायक का म्हणत आहात? दिवस रात्र तो आपल्यासाठी किती मेहनत करतो. तो 2 वेळचे घरचे जेवण त्याच्या नशिबात नाही. आता जर तो आपल्यासोबत राहायला आला आहे तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असे का वागत आहात? तेव्हा सासऱ्यांनी सर्वांसमोर मोहनचे सत्य सांगितले. शिव आणि नेहाला तर काहीही समजत नव्हते की हे सर्व आजोबांना कसे ठाऊक झाले. तेव्हा ते रात्री झालेली हकीकत सांगायला लागले की त्यांनी त्या दोघांचे बोलणे ऐकले होते.
मोहन सुद्धा काही कमी नव्हता. आज त्याने पुन्हा आपल्या नालायकपणाची ओळख करून देत सर्वांसमोर आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा तुम्ही या गावंढळ बाईची बाजू घेत आहात. तिला तर घरामध्ये बसून रडण्याशिवाय दुसरे काही येत नाही आणि तुम्ही हे विसरत आहात. मी तुमचा मुलगा आहे, तोही सख्खा, आणि माझ्याशी तिचे लग्न झाले आहे म्हणून ती या घरात आली आहे. बाबा रागात म्हणाले की तुझे नशीब समज, तुला एवढी चांगली मुलगी बायको म्हणून मिळाली. आणि मोहन तू माझा सख्खा मुलगा आहेस, बहुतेक त्याचमुळे आतापर्यंत इथे उभा आहेस. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याला आम्ही धक्के मारून घराबाहेर काढले असते. बाबांचे असे बोलणे ऐकून मोहन म्हणाला, आता तुम्हाला माझ्यापेक्षा प्यारी झाली का ही? मोहनचे बाबा म्हणतात, अरे ती मला सुरुवातीपासूनच प्यारी आहे, त्यामुळेच तर तिला या घराची सून बनवले होते. मोहन गर्वाने म्हणतो, पण या कुटुंबाचा सर्व खर्च तर मी उचलतो ना. मोहनचे बाबा म्हणतात, मोहन विचार करून बोलत जा, मला अजूनही पेन्शन मिळते. तू जे काही पैसे पाठवतोस ना, जरा सुनबाईला विचार तेवढ्या पैशात घर चालते का? ती किती बचत करून घर खर्च करते. मोहन आपल्या आईकडे पाहून म्हणतो, आई पाहतेस ना बाबा काय बोलत आहेत, या बाईची बाजू घेऊन बोलत आहेत. घरात होत असलेला वाद पाहून नेहाने शिव आणि पिहूला बाहेर जाण्यास सांगितले, कारण शिवचा राग नेहा ओळखून होती. आपल्या आईबद्दल अपशब्द ऐकून त्याला राग येईल, त्यामुळे शिव आणि मोहन मध्येच वाद होऊ नयेत म्हणून तिने त्या दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. आपल्या आईचं ऐकून शिव बाहेर गेला, पण खरंच त्याला खूप राग आला होता. पिहूला आपल्या बाबांबद्दल काहीही ठाऊक नव्हते. आईचे ते रडणे आणि बाबांनी केलेली फसवणूक या सर्व गोष्टींचा शिवला त्रास होत होता. इकडे आपल्या मुलाचे ऐकून आई आपल्या नवऱ्याकडे पाहते, तेव्हा मोहनचे बाबा तिच्याकडे पाहत म्हणतात, मोहन तुझा मुलगा आहे म्हणून त्याचेच बोलणे खरे आहे असे तर होऊ शकत नाही ना. अगं या नेहाने आपल्या कुटुंबासाठी काय नाही केले. खरंच ती आहे म्हणून हे घर आहे, नाहीतर याला कुटुंब हा शब्दाचा अर्थ तरी कळतो का? आणि जर कळाला असता तर तो असा नालायकपणे वागलाच नसता. मोहनची आई नवऱ्याचे बोलणे ऐकून गप्प बसते, तेव्हा आपल्या आईला गप्प बसलेले पाहून मोहन म्हणतो, आई तू गप्प का आहेस? तू माझ्यासोबत आहेस की या बाईच्या सोबत? तेव्हा मोहनची आई मोहनच्या कानाखाली एक लगावते आणि म्हणते, मोहन किती वेळ झाले तू फक्त बाई बाई असे बोलत आहेस. नेहा नाव आहे तिचे, विसरलास का? अरे तुझ्या मुलांची आई आहे ती. मोहन जोरात नेहाचा हात धरून ओढत तिला खोलीत घेऊन गेला. तो म्हणाला, आज तुझ्यामुळे माझ्या आईने माझ्यावर हात उचलला. तू तुझी लायकी विसरू नकोस. माझ्या तुकड्यांवर जगतेस तू. जर मी पैसे देणे बंद केले तर तू काय करणार आहेस? मग हा जो माज आहे ना तेव्हा निघून जाईल. मोहनला हे बोलत असताना पाहून नेहा शिवच्या खोलीमध्ये निघून गेली. शिवने आपल्या बाबांचे बोलणे ऐकले होते. आता मोहनमुळे नेहा रडत होती. तिच्यातला स्वाभिमान जागा करण्याची हीच वेळ होती. आता या माणसांबरोबर इथे राहणे मुश्किल होते. शिव त्याच्या आईला काहीही बोलला नाही. त्याने विचार केला होता की आज आईला जो निर्णय घ्यायचा असेल तो तिच्यासोबत असेल. आपल्या आईचा आत्मविश्वास त्याला तुटू द्यायचा नव्हता. रात्री जेव्हा नेहा आपल्या सासऱ्यांच्या खोलीमध्ये जाऊन तिचा निर्णय सांगते की बाबा या घरामध्ये आता मी राहू शकत नाही, मी मुलांना घेऊन जाणार आहे, मी आता मोहन सोबत राहू शकत नाही, हे ऐकून तिची सासू म्हणते, नेहा तू असे का बोलत आहेस? पराचा कावळा करू नकोस. अगं पुरुषाची जात आहे ती, त्याच्याकडून झाली असेल चूक, भटकला असेल एक वेळ येतो. बाईचे तर कामच आहे की नवरा कसाही असू देत पण आपल्या नवऱ्याची साथ शेवटपर्यंत द्यायची. हे बघ नेहा, त्याची चूक पदरात घे आणि त्याच्यासोबत राहा. पण नेहा आता सासऱ्यांकडे पाहून म्हणते, बाबा बहुतेक माझे इथून जाणे योग्य आहे. असं बोलून गोष्ट जास्त न वाढवता नेहा तिथून निघून गेली. रात्री झोप तर कोणाच्याही डोळ्यात नव्हती. सकाळी जेव्हा उठली तेव्हा दरवाजा उघडा होता. बहुतेक मोहन गेला होता. मोहन गेल्यानंतर सासऱ्यांनी नेहाला जाऊ दिले नाही. ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले, म्हातारपणात आमच्या नातवंडांना दूर करू नकोस. मग नाईलाजाने नेहा तिथे राहू तर लागली, पण त्या घराला ती आपले मानू शकत नव्हती. तिथे राहताना तिला परकेपणाची जाणीव व्हायला लागली. नेहाच्या सासऱ्यांना नेहाचा उदास चेहरा पाहून खूप दुःख व्हायचे, त्यामुळे त्यांची तब्येत खराब व्हायला लागली. त्यांना ठाऊक होते नेहाचे अचानक घर सोडून जाणे
तिला आणि तिच्या मुलांसाठी खूप कठीण असेल. त्यांनी नेहाला घरामध्ये ठेवून घेतले होते, पण जेव्हा मोहन इकडे घरी येईल तेव्हा ती ह्या घरात राहणार नाही हे त्यांना ठाऊक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शेजारी राहणारी एक बाई, जिच्या सोबत त्यांचे उठणे बसणे असायचे, ती नेहाच्याच वयाची होती. ती नेहाच्या भोळेपणामुळे तिच्याकडून छोटे मोठे काम करून घ्यायची. नेहा देखील तिने सांगितलेले काम खूप चांगल्या प्रकारे करायची. यामुळे ती पुन्हा नेहाला म्हणाली, नेहा, मी एका संकटात सापडले आहे. नेहाने मोहन बद्दल बाहेर कोणाला सांगितले नव्हते. नेहा म्हणते, ताई, आता कोणत्या प्रॉब्लेम मध्ये फसलीस? तेव्हाच शेजारीण म्हणते, माझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे, यामुळे तू जेवण बनवतेस का प्लीज? कारण की बाई जेवण बनवायला येत होती, ती सध्या इथे नाही आणि आता घाईत कोणी दुसरी बाई मिळत नाही. तुला माहित आहे ना की माझ्याकडून हे काम होऊ शकणार नाही. 50 माणसाचे जेवण बनवणे मला काही जमणार नाही. माझ्या हाताचे जेवण माझ्या नवऱ्यालाच आवडत नाही, तर इतर लोकांना काय आवडणार? जर तू जेवण बनवले तर? नेहा म्हणते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण मी तुझ्या घरी नाही तर माझ्या घरी जेवण बनवेल, तू येऊन घेऊन जा. ती शेजारीण खुश झाली, थँक्यू म्हणून निघून गेली. नेहाच्या मनात एक विचार आला. ती शिवकडे गेली. शिवला ती शेजारीण जे बोलली ते सर्व काही सांगितले आणि हेही सांगितले, जर आपण होम डिलिव्हरीचा बिझनेस केला तर आपल्याकडे पैसेही येतील. आपल्या आईचे बोलणे ऐकून शिवच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. आता त्याचे लक्ष आईच्या बोलण्याकडे नव्हते, तो काहीतरी वेगळंच करण्याच्या विचारात होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची आई शेजारणीसाठी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती, तेव्हा शिवने जेवणाच्या प्रत्येक पदार्थाचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. नेहाला अजूनही माहित नव्हतं की शिवच्या डोक्यामध्ये काय चालू आहे. तिने सारखे सारखे त्याला विचारले की आज तुला व्हिडिओ काढायचे का सुचले, पण शिव फक्त एवढेच म्हणाला की त्याच्या मनात आले म्हणून व्हिडिओ बनवत आहे. नेहाला माहिती होतं की शिव नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असतो, त्यामुळे तिने दुर्लक्ष केले. सर्वजण नेहाच्या हातच्या जेवणाची तारीफ करत होते. सर्वांचे बोलणे ऐकून शिवला एक आशा दिसत होती. तो रात्री बसून मोबाईलवर काहीतरी करत होता. आता रोजच आई स्वयंपाक बनवताना व्हिडिओ बनवू लागला. शिव आणि पिहू रोज आईला नवीन नवीन पदार्थांचे फरमाईश करू लागले. जेव्हा नेहा वेगवेगळे पदार्थ बनवायची तेव्हा शिव त्याचे व्हिडिओ बनवू लागला. तिकडे मोहन एकाच ऑफिसमध्ये कोमल सोबत काम करत होता, पण ऑफिसमध्ये आता त्याची काही इज्जत उरली नव्हती. त्याला कोमलने त्याच्यावर केलेल्या आरोपांचा सामना करावा लागत होता. मोहनने इकडे घरी तर पैसे पाठवणे बंदच केले होते. त्याला असे वाटत होते की जर नेहाकडे पैसे नसतील तर ती पुन्हा त्याच्याकडे येईल. अचानक एक दिवशी नेहाची सासू आपल्या नवऱ्याला म्हणते, 8 महिने झाले या गोष्टीला, पण माझा मुलगा अजूनही घरी आला नाही आणि त्याने एकदाही फोन केला नाही. जरा तुम्ही त्याला फोन करून तरी विचारा कसा आहेस म्हणून. आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकून ते तिच्याकडे रागाने पाहत म्हणतात, त्याने कधी तुझी काळजी केली आहे का? काय बोलून गेला आहे तो इथून जाताना की आपण त्याच्या पैशावर जगतोय? आपल्या बायको आणि मुलांची जबाबदारी उचलू शकत नाही, अशा नालायक माणसाशी माझा काहीही संबंध नाही. सासरे पुढे म्हणाले, मोहनने नेहाला झुकवण्यासाठी तिला पैसे तर देणे बंद केले, पण मी नेहाला ओळखतो. तिच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचली आहे तुझ्या मुलाने. मी नेहाच्या नावे एक फ्लॅट खरेदी करणार आहे. तिला जर जायचे आहे तर ती जाऊ शकते. आता तिला मी थांबवणार नाही. आपल्या नवऱ्याची असे बोलणे ऐकून आता मोहनची आई गप्प बसली. ती रोजच नेहाला पाहत होती. मोहनला माफ करणे तिच्यासाठी अवघड होते. या घरात तर त्यांच्या हट्टामुळे राहत होती ती. नेहा आता बचत केलेल्या पैशातून घर चालवत होती. एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर शिव आपल्या आईच्या गळ्यात पडून ओरडतो. त्याचा वेडेपणा पाहून सर्वजण त्याला विचारतात की काय झाले आहे. शिवने सर्वांना त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ चालू करून सर्वांनाच दाखवला आणि शिव म्हणाला की आईचा हा व्हिडिओ फेमस झाला आहे. आता तिचे 11,000 सबस्क्रायबर्स आहेत. आपल्या आईचे व्हिडिओमध्ये सर्वांचे कमेंट शिव वाचून ऐकवत होता. सर्वांना त्याची रेसिपी आवडली आहे. तिला एक ब्रँडने देखील पसंत केले आहे. तिच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये जमा झाले आहेत. पण तो काय बोलतोय हे पिहू शिवाय कोणालाही समजत नव्हते. शिवने पुढे सांगितले की तो त्याच्या आईच्या हातच्या पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओ बनवू
बनवत होता. यूट्यूब आणि फेसबुक पेजवर पोस्ट करत होता. त्याने यासाठी सांगितले नव्हते कारण सुरुवातीला व्हिडिओ एवढे चालत नव्हते. त्यांना पॉप्युलर होण्यासाठी वेळ लागतो. त्या 9 महिन्यांमध्ये हे सर्व काही चांगले सुरू झाले. तो म्हणाला, जर आईने अशाच प्रकारे व्हिडिओ बनवून नवीन नवीन रेसिपी ह्या तिच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केल्या तर आईला त्याचे पैसे मिळतील. आज आईच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आले आहेत. जर अशाच प्रकारे लोकांना तिच्या रेसिपीज आवडू लागल्या तर 25 ते 30,000 रुपये सुद्धा येतील. शिवचे ते बोलणे ऐकून नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला आशा नव्हती की ती सुद्धा काही कमवू शकते, पण शिवने तिच्यामध्ये एक आशा निर्माण केली होती. आज ही छोटी रक्कम असेलही, पण ते पैसे तिचे स्वतःचे होते. नेहाच्या डोळ्यातील आनंद अश्रू पाहून शिव तिच्या गळ्यात पडला. आज 2 वर्ष झाली आहेत. आता नेहा स्वतः आपल्या रेसिपीचे व्हिडिओ मोबाईलवर बनवायला लागली आहे आणि तिने स्वतःला ह्यातच गुंतवून ठेवले आहे, ज्यामुळे आता पहिल्याच्या नेहामध्ये आणि आत्ताच्या नेहामध्ये खूप फरक पडला आहे. नेहाचे राहणीमान आणि आत्मविश्वास सर्व काही बदलले आहे. आता नेहा आपले घर स्वतः सांभाळते. संपूर्ण घराचा खर्च ती एकटी करते. शिव आणि पिहूचे शिक्षण उत्तम प्रकारे सुरू होते. एक दिवशी कोणीतरी दरवाजा वाजवला तेव्हा नेहाने दरवाजा उघडला. नेहाकडे पाहून मोहन नेहाकडे एकटक पाहू लागला. ज्या नेहाला तो ओळखत होता ती आता पूर्णपणे बदलली होती. तिच्या वागण्यात, बोलण्यात आणि राहणीमानात खूप फरक पडला होता. नेहाने पाहिले की समोर मोहन आहे. ती त्याला पाहून तिच्या खोलीमध्ये निघून गेली. मोहनची अवस्था बिघडली होती. तो खूप अशक्त झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून त्याची आई त्याला स्वतःच्या खोलीत घेऊन गेली. मोहनला पाहून आईचे डोळे भरून आले, पण आईचे पांढरे शुभ्र कपाळ पाहून त्याला समजायला वेळ लागला नाही की त्याचे बाबा आता ह्या जगामध्ये नाही. त्याच्या आईने सांगितले की त्यांनी जे नेहासोबत केले तो धक्का त्यांना सहन झाला नव्हता आणि त्याचे दुःख त्यांना सहन झाले नाही आणि त्यामुळेच तेही जग सोडून निघून गेले. नेहा तर कधीच घर सोडून निघून गेली असती, पण मला ती एकटीला कशी सोडेल? तुझ्या चुकीमुळे तुझ्या बाबांनी त्यांचे सर्व काही नेहाच्या नावावर केले, पण आज मोहनला या गोष्टीचे दुःख नव्हते की आता त्याच्याकडे काहीच नाही, कारण त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली होती आणि कोमलने त्याला पूर्णपणे बर्बाद केले होते. ना नोकरी राहिली होती ना इज्जत. काही महिने तो जेलमध्ये राहून आला होता. मोहनला आता स्वतःची लाज वाटते कारण त्याच्यामुळे सर्व काही बर्बाद झाले होते. आता मोहन आला होता म्हणून नेहाने संध्याकाळी शिव आणि पिहू आल्यानंतर घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिची सासू म्हणाली, नेहा मला ठाऊक आहे तू मोहनला माफ नाही करू शकत आणि मीही तुला थांबवणार नाही, पण जाताना तुझ्या सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन जा. नेहाला काही समजत नव्हते. तिच्या सासूने नेहाच्या हातामध्ये चावी ठेवली आणि म्हणाली की तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी एक फ्लॅट खरेदी केला होता आणि त्यांची इच्छा होती की जेव्हा मोहन येईल तेव्हा जर नेहाने घर सोडले तर तेव्हा ती त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहू शकते. नेहाच्या डोळ्यात पाणी आले आणि भरल्या डोळ्यांनी तिने आपल्या त्या घराचा आणि आपल्या सासूचा निरोप घेतला, पण आज तिला थांबवण्याची मोहनमध्ये हिंमत नव्हती. या समाजात खूप स्त्रिया अशा आहेत ज्या कोमल सारख्या आहेत. कोणताही निर्णय घ्यायला वेळ लावत नाहीत कारण त्या कमावते असतात, सक्षम असतात, पण काही स्त्रिया नेहासारख्या सुद्धा आहेत. नवऱ्यापासून वेगळे झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत एक नातेपण टिकवलेलं असतं, त्यामुळे त्यांना तिथून बाहेर येण्यासाठी वेळ लागतो. मोहनने नेहाला फसवले तरी तिने त्याच्या घरामध्ये राहून आपल्या जबाबदारीपासून तोंड फिरवले नाही. या प्रवासात तिला तिच्या मुलाने शिवने सुद्धा साथ दिली, एक नवीन दिशा दाखवली. मोहन आल्यानंतर नेहाने घर सोडण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता की अयोग्य ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.